वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतीय जनता पक्षाकडून बीड लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे। कारण बीड लोकसभेच्या उमेदवारीवरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक सूचक वक्तव्य केलंय। प्रीतम मुंडे, माजी किंवा भागवत कराड यांची उमेदवारी नक्की नसल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले। दरम्यान पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भात अंतिम निर्णय घेतं आणि आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे। ना तर प्रीतमताईची उमेदवारी फायनल झाली, ना तर रावसाहेब दानवे झाली, ना तर डॉक्टर भागवत कराडची झाली। आम्ही तिघही उमेदवार आहे। आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो। आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण उभं राहणार आहे कोण राहणार नाही। हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय, जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी भागवत कराड किंवा अतुल सावे यांचं नाव चर्चेत आहे। मात्र संभाजीनगरमध्ये कुणाचं पारडं जड आणि कुणाला जागा मिळू शकते याबद्दल जाणून घेणार आहोत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, कोणाचं पारडं जड आहे? सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। पुढच्या काही क्षणात संभाजीनगरची जागा ही खरी तर शिवसेनेच्या वाट्याची जागा आहे, पण ती यावेळेला कदाचित भाजपच्या वाट्याला जाऊ शकते। अर्थात दोन्ही पक्षाकडून दावेदार आहेत। शिवसेनेकडून तर दावेदार आहेतच, पण भाजपकडून सुद्धा एक नाही तर दोन दोन दावेदार आहेत। जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर उमेदवार कोण याही पेक्षा जागा भाजपच्या वाट्याला गेली तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळणार का राज्यातले मंत्री अतुल सावे यांना उमेदवारी मिळणार याची मोठी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे। अर्थात याचा अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार आहे आणि सोमवारपर्यंत दिल्लीतनं अंतिम यादी जाहीर होऊ शकते। याबद्दल आपण संभाजीनगरला जाऊन सिद्धार्थकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत, पण तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।